चुकलो तर कान धरा पण रिकामा ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या. धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींना विनंती. तर मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल. अजित पवार सकारात्मक. धनंजय मुंडेंनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं, काहीतरी जबाबदारी द्या. या वक्तव्यानंतर जरांगेंनी मुंडेंना डिवचलं. तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम करणार, जरांगेंचा इशारा. मुंडेंच्या मागणीबाबत पक्ष विचार करेल, तोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या कामामध्ये सहभागी व्हावं, भुजबळांची प्रतिक्रिया. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून प्रमाणपत्र द्या. बंजारा समाजातील सर्व नेत्यांनी मागणी करावी. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचं आवाहन. तर हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठ्यांना होणार नसल्याचंही वक्तव्य. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर. शशिकांत शिंदे, रोहित पवारांचा आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती. राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा. मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख. हॉटेल सोनी, महिंद्र, पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका, शेख यांची पडळकरांना धमकी. पडळकर आक्रमक नेते असतील तर मग मुख्यमंत्री पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी, आम्हीही आक्रमकता दाखवू. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हल्लापूर. सांगलीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार याच्या मृत्यूवरून पवारांच्या राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा. हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालाय, आव्हाडांचा आरोप. तर अवधूतला न्याय देऊ, शिवरायांची शपथ घेऊन फडणवीसांनी सांगावं, कोल्हेंचं आव्हान. मराठवाड्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं. लातूर, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतांना तलावाचं स्वरूप. उभं पीक पाण्याखाली, नुकसान भरपाईची मागणी. बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा हाहाकार. शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई तालुक्यांना सर्वाधिक फटका. जिल्हा परिषद शाळेसह घर, दुकानं, मंदिरं आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली. एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सुरू. धाराशिव आणि जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे भूम, परंडा आणि बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला. देवगाव, वडनेर इथून 24 जणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये पूर स्थितीमुळे शेतकरी हवालदिल. आमदार अब्दुल सत्तारांकडून पाहणीवेळी शेतकऱ्याचा टाहो. व्यथा मांडत मदतीची अपेक्षा. मराठवाडा, कोकणासह राज्यभरात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरामध्ये सलग 2 कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अलर्ट जारी. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकरांची ट्विट करत माहिती. राज्यामधील 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यात. मंडळांना 50,000 कोटीहून अधिकचा तोटा. 9% महामंडळं ना नफा ना तोटा स्थितीमध्ये. काही महामंडळ हे काम न केल्यामुळे तर एसटी आणि मुंबईतील बेस्टही तोट्यात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यामध्ये नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ठाण्यामध्ये ट्रायल रन. घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी.